पण जेव्हा सिनेमा करायची वेळ आली मला, तेव्हा मी सिनेमा हे टेक्निक नाटकापेक्षा वेगळं आहे. हो. आणि ते इतकं आज जसं जो उठतो तो करू शकतो, मोबाईलवर आहे, सगळीकडे आहे, ट्रेनिंग आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं आहे. पण त्या काळामध्ये असं इन्स्टिट्यूट ते इझी पुण्याची नसेल हो. पुण्याची सोडली तर कोणी शिकवलं आणि पटकन कोणी असिस्टंट घ्यायला पण तयार नसायचं. पण माझा नाटकातला रेकॉर्ड, व्यावसायिक नाटकात तेव्हापर्यंत मी खंडोबाचं लगीन, पर्याय वगैरे आणि अनेक नाटकांचं संगीत केलं होतं 89 पर्यंत. त्यामुळे मी ठरवलं की 2 वर्ष आपण स्वतःला शिक्षणासाठी द्यायची. आणि राजदत्तजींकडे मी 6 महिने असिस्टंट म्हणून काम केलं. वा. आणि 1.5 वर्ष गिरीश घाणेकरांबरोबर एक सिनेमा केला अख्खा, रंगत संगत नावाचा. त्या सिनेमामध्ये म्हणजे राईट फ्रॉम स्क्रिप्टिंगपासून ते मुहूर्त, गाणी, रेकॉर्डिंग, शूटिंग, एडिटिंगपासून, निगेटिव्ह कटिंगपासून प्रीमियरपर्यंत मला सगळं ती प्रोसेस जवळून बघायला मिळालं 1.5 वर्ष. आणि त्या 1.5 वर्षामध्ये आणि अगोदर 6 महिन्यामध्ये 2 वर्ष जी मी ठरवली होती ती मी सहाय्यक म्हणून काम केलं. भले 3रा 4था वगैरे असेल, पण मी सगळं बघितलं. इकॉनॉमी बघितली, काय होतं, किती पैसे लागतात, काय लागतात. आणि त्याच्यानंतर मग मी हमाल दे धमाल निर्माण केला, दिग्दर्शित केला आणि मग लेखन केलं. मी स्वतःला आधी तयार केलं. डायरेक्ट उडी मारली नाही. उडी डायरेक्ट मारली की तुमचं पाण्याचा अंदाज नसतो, ढोपरं फोडायची शक्यता असते, डोकं फुटू शकतं, समुद्र आहे का, नदी आहे हे बघायला पाहिजे, स्विमिंग पूलमध्ये आहे का बघायला पाहिजे, टबात का डबक्यात उडी मारतो हे सगळं बघायला लागतं आधी. त्याशिवाय तुम्ही ती उडी मारून उपयोगाचं नाही. तुम्ही समुद्र समजून डबक्यात उडी माराल, फसाल. डबकं समजून समुद्रात उडी माराल तरी फसाल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची एक तयारी ही तुम्ही आधी काय शिकता त्याच्यावर अवलंबून आणि कोणाकडे शिकता. ती माणसं पण अशी तरबेज होती. राजदत्तांचे अनेक सिनेमे झाले होते. गिरीश घाणेकर हे ॲडव्हर्टायझिंगमधले होते आणि सिनेमे करत होते. त्यामुळे मला असं छान शिकायला मिळालं. हे सगळ्यांनाच मिळेल असं नाही, मिळू शकतं. तुम्ही तो एक स्वतःचा स्पॅन ठेवला पाहिजे की आज माझं शिक्षण झालं, उद्यापासून मी व्यावसायिक, असं होत नाही. त्याच्यासाठी आपण आज घरात साधी तुम्ही कामवाली बाई ठेवली तरी तुम्ही विचारता ना की कपडे धुता येतात का, भांडी घासता येतात का, लादी पुसता येते का, हे सगळं विचारून आपण तिला मग पगार ठरवतो, काम ठरवतो. मग एवढं मोठं करताना तुम्ही काहीच कोणाला विचारणार नाही, कुठे जाऊन शिकणार नाही आणि डायरेक्ट मग तुम्हाला समोरचा नट सुद्धा टेकन फॉर ग्रँटेड घेऊ शकतो की तो एकदा डिरेक्टरचा बॅलन्स सुटला की तो लाखो रुपयाचं नुकसान ह्या पलीकडे काय होऊ शकत नाही. सगळ्यांनी जर त्याला सांगितलं माझं, अरे मी असं कसं बोलणार, माझं प्रत्येकाचे प्रश्न 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 आले आणि तो उत्तर देऊ शकला नाही, तर डायरेक्टर त्याच्याकडून काही होऊ शकत. मग आपल्याला असे काहीतरी विचित्र सिनेमे बघायला मिळतात. आणि इतका मोठा आणि एक असं रिस्पॉन्सिबल माध्यम आहे की कोणीही ते गृहीत धरून त्याच्यामध्ये उतरू नये.